आजच्या दिवसाला सुरुवात झाली. पहिली मॅच आपण या ठिकाणी पाहताय. मुसा 11 आणि अमश 11 या दोन टीममध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा डिसिजन आपण पाहताय अमश 11 टीमचा. 3 ओव्हरची मॅच असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन हे मात्र लक्षात असू द्या. 3 ओव्हरची मॅच असणार आहे. पहिलं षटक आपण पाहताय अदनान, समोर आपण पाहताय अफजल. नॉर्थ सेकंडवरती मुझक्किर मौलाना आपल्याला पाहायला मिळतात. हो, पहिला बॉल ऑन साईडला खेळला. फिल्डर आहेत. बॉलला स्टॉप तर जरूर केला. कॅच त्यांच्यापासून थोडीशी दूर होती. मग त्यावेळी तो निर्णय घेतला गेला की इथून मात्र बॉल स्टॉप करणं गरजेचं राहील, नाहीतर मग कॅच देखील ड्रॉप होईल आणि बॉल देखील बाहेर जाईल. ही परिस्थिती खऱ्या अर्थानं उद्भवेल. त्यासाठी मात्र त्यांनी बॉल स्टॉप करणं मात्र गृहीत धरलं आणि मात्र तिथून 2 धाबा जरूर पाहायला मिळाल्या. 2 धाब्यानं अकाउंट ओपन झालं. मॅचला सुरुवात झाली आहे. दामद प्रीमियर लीग 2025ची फायनल डे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं गेलं तर सालिम 11 4 मॅच खेळला आणि 4ही मॅच तो जिंकला. त्यानंतर मुसा 11 एक मॅच खेळला होता. एक मॅच जिंकली आहे, एक मॅच मात्र पराभूत झाला. त्यानंतर सौद 11 देखील 3 मॅच खेळला होता. इथे अपील केली जाते. 3 मॅच खेळला होता आणि 3 मॅचमध्ये एक मॅच जिंकली आहे, 2 मॅच पराभूत झालेत. त्यानंतर वकास 11 देखील आपण पाहताय 3 मॅच खेळले होते, 2 मॅच पराभूत झालेत, एक मॅच जिंकलेत. अमश 11 एक मॅच जिंकून 2 मॅच पराभूत झालेत. त्यांची ही 4थी मॅच आहे. आणि जिदान 11 देखील आपण पाहताय 2 मॅच पराभूत झालेत, एक मॅच जिंकलेत. म्हणजे एकटी सालिम 11 जी खऱ्या अर्थानं 4 मॅच जिंकली आहे. 5 मॅच एका टीमला आहेत. हो, ऑन साईडला हलक्या हातांना ड्राईव्ह केला आहे. त्या ठिकाणी आपण पाहताय ऑन ड्राईव्हचा फटका, डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. एकच जाबीतून आपल्याला पाहायला मिळते. सकाळचं सत्र चालू आहे. बरोबर जर पाहायला गेलं ना तर 10 वाजून 20 मिनिटांनी पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला. आपण जो काल टाईम दिला होता 20 मिनिटं थोडंसं उशिराने जरूर आपण आहेत. 3 ओव्हर. हा कंपल्सरी 1 ओव्हर पॉवर प्ले असतो. हो, यावेळी फटका चांगलाच खेळलाय. कव्हरच्या डोक्यावरून बॉल अगदी चाललाय डीप कव्हरकडे. फिल्डर पाठलाग करतील तोपर्यंत बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे दाखल होतोय. मिळाला चौकार. मुझक्किर मौलाना यांची ती कव्हर ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. फिल्डर त्या ठिकाणी होते परंतु त्यांच्यापासून थोडासा दूर जरूर चेंडू होता. परंतु ज्यावेळी बॉल त्यांच्याकडे ट्रॅव्हल होत होता ना त्यावेळी त्यांना झपाट्यानं पाठीमागे जाणं गरजेचं होतं. आणि मग पाठीमागे गेले असते तर हा कॅच कॅरी देखील झाला असता. इथून धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 7 वरती. 7 धाव फलकावरती आपल्याला जरूर इथून पाहायला मिळत आहेत. चांगली सुरुवात तर म्हणता येईल, कारण की 4 बॉलमध्ये 7 धावा आल्यात. विकेट्स अजूनही आलेली नाही आहे. अदनान आपण पाहताय चांगली गोलंदाजी करतायत. हो, या बिली मिस हिट झालाय. फटका फसलाय. शॉर्ट फाईन लेगला पाठीमागे जावत असताना पकडले कॅच आणि इथून विकेट्स आली आहे. शादाब भाई बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि त्यांच्यासाठी एक कॅश प्राइज लागलंय. 6 डॉट बॉल जर का आले तर 10,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल आबिद खो त्यांच्याकडून 6 डॉट बॉलसाठी. हो, पहिलाच बॉल स्लॅश केलाय. पहिल्याच बॉलवरती चार्ज बनला होता. कॅच ड्रॉप झाली आहे. अगदी बॅकफुटला येऊन हा फटका खेळला होता. शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर त्या ठिकाणी तैनात करण्यात आले होते. त्यांच्या हातामधून हा जेल ड्रॉप झालाय. पहिल्याच बॉलवरती जीवदान मिळालंय. शादाब नजे यांना आपण पाहताय.
चांगला कट केला होता, परंतु फिल्डर त्या ठिकाणी तैनात होते. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी समाप्त झाले. धाव फलकावरती 8 या ठिकाणी ऍड झाल्यात. एक विकेट आली आहे. मुझक्किर मौलाना बाद झालेत. आता शादाब भाई मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. तिसऱ्या क्रमांकावरती पहिल्याच बॉलवरती विकेट्स मिळाली असती, तिथे मात्र तो झेल ड्रॉप झाला. आणि आता मात्र इथून त्या मिळालेल्या जीवदानाचा कितपत फायदा उचलला जाईल, तो फायदा उचलला जाईल का, हे देखील आपल्याला इथून पाहायला मिळेल. कारण की आपण प्रत्येक वेळी क्रिकेटमध्ये हे सातत्यपूर्वक पाहिलंय. एखाद्या प्लेअरला ज्यावेळी जीवदान मिळतो त्यावेळी तो प्लेअर तिथून एक चांगली इनिंग खऱ्या अर्थाने खेळत असतो. तशी इनिंग पाहायला मिळेल का, हे देखील आपल्याला पाहावं लागेल. DPL दाबत प्रीमियर लीग सादबाय नजे आणि त्यानंतर मुसाबाय यांच्या माध्यमातून ऑर्गनाईज केलेली ही स्पर्धा, या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रणेते. भरपूर सारी मेहनत या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून घेतली गेली. सादबाय नजे आपण पाहिलं काल संपूर्ण दिवस या व्यासपीठावरती. त्यानंतर मुसाबाय अगदी स्क्वॉडमध्ये देखील आहेत. त्यांची मॅच देखील आहे. इथे बॅटला चेंडू ब्रश झालाय. हो, यावेळी चांगली विकेट. पहिल्याच बॉलवरती जीवदान मिळालं होतं. त्यानंतर मात्र सेकंड ओव्हरचा पहिला बॉल फेस करत असताना बाहेर जाणाऱ्या बॉलला छेडछाडी करण्याचा प्रयत्न केला आणि तिथून मात्र शादाबभाई यांची विकेटच पाहायला मिळाली आहे. गुफरान यांच्या पहिल्या बॉलवरती विकेट्स पाहायला मिळाली. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय साद नजे. हो, शॉर्ट बॉल होता, हुक केलाय. बॉलला सरळ फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. देखना दर्जेदार षटकारच पाहायला मिळतोय. अगदी शॉर्ट बॉल होता, त्या शॉटसाठी रेडीच होते. अगदी पोझिशन बनवली. त्यानंतर मात्र आडवा बॅटमधनं स्वॅग स्वीप करत असताना स्वागतच केले गोलंदाजाचं. षटकार अगदी रोहित शर्मा यांची आठवणच करून दिली आहे. त्याच पद्धतीचा पुल शॉट होता. कारण की ज्यावेळी रोहित शर्मा यांना देखील पुल शॉट खेळायचा असतो त्यावेळी ते अगदी पोझिशन बनवत असतात. त्यांच्या समोर शॉट बॉल आला ना की मग तो सीमारेषेच्या पलीकडेच असतो. तसंच चित्र काहीसं आता पाहायला मिळालं. आल्या आल्या इरादे स्पष्ट केलेत. षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 14 वरती. 3 ओव्हरची मॅच आहे. हो, चांगला बॉल आउट साइड डी ऑफ स्टंप. यावेळी थोडासा बाहेर ठेवला. अगोदरचा बॉल अगदी पाहायला गेलं तर शॉर्ट अप लेनचा होता, त्याच्यावरती पुलचा फटका पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र अगदी जर पाहायला गेलं तर बाहेरच टाकलाय. तिथून मात्र व्हाईट बॉल पाहायला मिळतोय, सॉरी डॉट बॉल पाहायला मिळतोय. हो, इथे मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता. झेल ड्रॉप झालाय. तोपर्यंत 2 धावा इथून कंप्लीटच होतील. पाठीमागे जात असताना सर्व काही बॅलन्स करावं लागतं, वेट बॅलन्स. त्यानंतर मात्र अंदाज बांधायचा असतो. बॉलवरती शेवटपर्यंत नजर ठेवायची असते, हे फार गरजेचं असतं. आणि ती कॅच तिथून मात्र ड्रॉप झाली, थोडीशी मागेच होती. 2 धावा इथून आल्यात. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. आणखीन एक चांगला बॉल. एक मोठा फटका आल्यानंतर जे काय कमबॅक केलं गुफरान यांनी देखील आपण पाहताय. भरपूर चांगलं कमबॅक. एक चान्स बनला होता त्या ठिकाणी शॉट एक्स्ट्रा कव्हरमध्ये, परंतु तो झेल ड्रॉप झाला. त्यानंतर मात्र आणखीन एक डॉट बॉल साद नजे यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हो, यावेळी देखील आपण पाहताय इथे मात्र चान्स बनला होता, झेल ड्रॉप झाली आहे. जकीन अण्णा नक्की करतायत काय आता एक कळायला मार्ग नाहीये. कारण की 2 झेल मात्र इथून ड्रॉप झाले, ते देखील आपण पाहतोय. साद यांचे धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 18.
हो, आणखीन एक चांगला स्ट्रोक, परंतु यावेळी उंची जास्त लांबी कमी आणि इथून मात्र कॅच कॅरी झाला. पहिल्या 2 बॉलवरती जर पाहायला गेलं तर एक षटकार एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर अफजलला इथून परतावं लागतंय. आणखीन एक मोठा स्ट्रोक खेचायचा होता. शेवटचं षटक चालू आहे. या षटकामध्ये धावा बनवायचेत. हाच उद्देश मनामध्ये असताना मोठे फटके मारण्याचा प्रयत्न तो सातत्यपूर्वक करत होता आणि त्याची ती विकेट. 28 धावा धावफलकावरती आतापर्यंत आल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. नूर यांचं पहिल्या 2 बॉलवरती मोठे फटके, त्यानंतर मात्र विकेट्स. आता गोलंदाजी फलंदाजीसाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. ते मुस्सा आपण त्यांना पाहू शकता बॅटिंग करण्यासाठी. फेअर डिलिव्हरी. हो, यावेळी देखील आपण पाहताय पंच थोडेसे इंटरेस्टेड आहेत, इंटरेस्ट दाखवतात. वाईट +1. दोन धाबा धावफलकावरती आपण पाहताय. धावफलक जाऊन पोहोचेल ते 30.
हो, खडे खडे खेळण्याचा प्रयत्न इथून देखील आपण पाहताय. आणखीन एक वाईटच बॉल पाहायला मिळेल. 31 धावा धावफलकावरती. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि इथून व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे 31 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 31-31. हो, चांगला स्ट्रोक यावेळी अगदी आपण पाहतो. फिल्डरला बीट केलाय. बॉल पडल्यानंतर बाउन्स केला आणि त्यानंतर सरळ सीमारेषेच्या पलीकडे लॉंगनला आलेला चौकार. साध नजे चांगली बॅटिंग करतायत. एक षटकार देखील आला होता त्यांच्या बॅटमधून. आता यावेळी चौकार आलाय. चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 35. 35 धावा धावफलकावरती आहेत. 35 धावा धावफलकावरती आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. तिसरं म्हणजेच काय तर शेवटचं षटक आहे आणि शेवटचा बॉल देखील असेल. या षटकातील 35 धावा धावफलकावरती आल्यात. 3 षटकांमध्ये 30+ धावा येणं हे अनिवार्यच राहील, कारण की एक चांगली टोटल मानता येईल ती धावफलकावरती. त्यासाठी मात्र प्रयत्न तर प्रत्येक टीमच करताना दिसणार आहे आणि आता तो प्रयत्न या ठिकाणी आपण पाहताय. बॅटिंग करत असताना मुसा 11 टीमचा देखील राहिला आतापर्यंत. 35 धावा धावफलकावरती आहेत. एक बॉलचा खेळ बाकी आहे पहिल्या सत्रातील. ओ, फाटका चांगला खेळला. बरोबर लॉंग ऑनला क्लिअर केलाय बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. 6 धावा. षटकार 41 धावा धावफलकावरती आहेत आणि 42 धावसंख्येचा टार्गेट असेल ते आता टीम अमाश 11 वरती. चला, फलंदाज पाठवा लगेच. क्षेत्ररक्षण देखील सेट झालाय आणि नेक्स्ट मॅच या ठिकाणी असेल ती टॉस साठी यायचंय. जिदान 11 आणि वकास 11 दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. चला, दोन्ही कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. जिदान 11 आणि वकास 11 नेक्स्ट मॅच. आता दोन्ही टीमला विजय हवाय. त्या विजयासाठी आता लढत या ठिकाणी एकात साबिर भाई यांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी करणार आहोत. साबिरजी नजे यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. वकास आणि त्यांच्या विरोधामध्ये जिदान 11 दोन्ही टीम दरम्यान टॉस केला जातो नेक्स्ट मॅचचा. जिदान 11 टॉस जिंकलाय आणि फील्डिंग करण्याचा त्यांचा डिसिजन आहे. नेक्स्ट मॅचमध्ये जिदान 11 टॉस जिंकून फील्डिंग करेल आणि आपले प्लेयर्स आत्ताच एकत्रित करून ठेवा.
कारण की एक इनिंग तुमच्याकडे आहे. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या. आता फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये आलेत. आज फायनल आपल्याला खेळायची आहे. जकीर अण्णा यांच्या षटकार हॅट्रिक साठी साबिर नजे आणि त्यानंतर कासिम बुबेरे आणि चला मॅच स्टार्ट होती है. पहिला बॉल ड्राईव्ह केलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने बॉलला काढलाय. बॉलला स्टॉप करता आलंच नाहीये. बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे पहिल्याच बॉलवरती आलाय. 42 धावसंख्येचा पाठलाग करत असताना हा चौकार. फलंदाज आपण पाहताय सेकंड एंडवरती राजू आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या बॅटमधून पहिल्या बॉलवरती हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. मुझक्किर मौलाना यांच्या बुरदामध्ये पहिल्या बॉलवरती चौकार. फार कमी वेळा हे चित्र आपल्याला जरूर पाहायला मिळतं. मुझक्किर मौलाना हे खऱ्या अर्थानं चांगले गोलंदाज आहेत आणि चांगली गोलंदाजी करत असतात. हो इथे मिस टायमिंग राहिलाय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये गरकन फिरलेत तोपर्यंत जेल ड्रॉप. अंदाज बांधू शकले नाहीयेत. बॉल इतका वरती उंच हवेमध्ये गेला होता. त्याचवेळी मात्र अगदी त्या ठिकाणी बॉलला जज करत असताना जागेवरती गोल फिरले आणि मग तिथून अंदाज बांधता आला नाही. हो इथे मिस टायमिंग राहिलाय पुनश्च एकदा. हो सेकंड अटॅम्प्ट मध्ये झेल कॅरी. साबिर मौलाना यांच्याकडून नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. मुसामा यांच्यासाठी 3 षटकारांसाठी 1000 रुपये. ओ पहिलाच बॉल स्वीप केलाय. बॉलला सरळ पाठवून दिलंय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. षटकार हॅट्रिक साठी साबिर मौलाना यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. मुसामा यांच्यासाठी पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. षटकारानंतर इरादे स्पष्ट झालेत. विकेट आली आहे. जकीनांना बाद झालेत. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 11 वरती. चार बॉलचा खेळ समाप्त झाला. 11 धावा धाव फलकावरती आहेत. मुझक्किर मौलाना यांच्यावरती आक्रमण चढवलं गेलंय. ओ स्विच इट. पुन्हा एकदा बॉलला सीमारेषेच्या पलीकडेच पाठवलाय. यावेळी थर्डमॅनला क्लिअर केलाय. चौकार. पहिल्या बॉलवरती षटकार. दुसऱ्या बॉलवरती चौकार. एकंदरीत 2 बॉलमध्ये 10 धावा मुसामा यांच्या बॅटमधून आपल्याला जरूर पाहायला मिळाल्या. धावसंख्या जाऊन पोहोचते 15 वरती. 18 मध्ये बनवायचे 42. पहिल्या 5 मध्ये आल्या त्या अगदी आपण पाहताय 15
अजूनही जर पाहायला गेलं तर 13 मध्ये 27 बनवायचे, तर अशी बॅटिंग जर मैदानाच्या आतमध्ये चालू राहिली ना तर या 27 धावा अगदी कमीच वाटू लागतील. इतकी जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतात. तिसऱ्या क्रमांकावरती आलेत. बॅटिंगमध्ये पूर्णपणे चेंजेस केलाय अमाश 11 टीमनं आणि ते मात्र रिझल्ट देखील चांगला पाहायला मिळतोय. हो, यावेळी पुढे आले होते, पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न बरोबर पिक केलं होतं. गोलंदाजानं देखील फलंदाजाला रीड केलं. त्यानंतर मात्र हा डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळाला. 1 ओव्हरमध्ये 15 आल्यात. आता 12 मध्ये बनवायचे, त्या 27. 12 मध्ये 27 या कंपल्सरी बनवाव्यास लागतील, परंतु ते बचाव करण्यासाठी आता कोणता गोलंदाज नेमका वापरला जाईल हे देखील पाहावं लागेल. हॅलो 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 हॅलो. हा, इकडे 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 पाहिलं. हॅलो हॅलो हॅलो. इकडे इकडे. हॅलो हॅलो हॅलो. ते नाही रे. हॅलो 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 हॅलो. गोलंदाजासाठी देखील हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज साबिर मुलाना यांच्याकडून. ओ, फटका चांगला आहे. इथे चार्ज बनला रनआउटचा. जावं लागेल परत. बरोबर शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या हातामध्ये बॉल होता. धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि तिथून मात्र राजू यांना परतावं लागतंय. रनआउटची विकेट आली आहे. खऱ्या अर्थानं पार्टनरशिप चांगली चालू होती. आता धावसंख्येचा पाठलाग करायला सुरुवात देखील झाली होती. थोडंसं वेळ घेणं फार गरजेचं होतं. बॉल अगदी शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या हातामध्येच होता. तिथे फंबल देखील झालं नव्हतं. मग अशा वेळी पुढे सरसावणं हे कितपत योग्य होतं. आणि बरोबर जर त्या ठिकाणी पाहायला गेलं तर उसामा यांनी ओळखलं होतं आणि त्यांनी लगेच राजूला परत पाठवलं, परंतु तोपर्यंत भरपूर उशीर झाला आणि राजूला मात्र परतावं लागलं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय फैजान 4 क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी आलाय. धावसंख्या 15 वरती. मुस्तकीमच्या पहिल्या बॉलवरती रनआउटची विकेट पाहायला मिळाली आहे. 11 बॉल, आता 27 धावसंख्येची गरज आहे. अकरा बॉल 27 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. नेक्स्ट मॅच आणखीन एक चांगली पाहायला मिळेल. वकार्स 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये जिदान 11. आणखीन एक बिग फाईट. हो, आउटसाइड ऑफ स्टंप. पंच इथे चेक करतायत. पंचांना चेक करायचंय. गोलंदाजामुळे पंचांना तो डिसिजन समजलाच नाही, त्यामुळे आता पंच या ठिकाणी चेक करू इच्छित आहेत. व्हाईट बॉल आहे. सोळा धावा फलकावरती. तशी वॉर्निंग द्या सर गोलंदाजाला. नेक्स्ट बॉल त्याच्या फेवरमध्ये जाणारच नाही, कारण की वॉर्निंग दिल्यानंतर अंपायर देतील तो डिसिजन त्या ठिकाणी ग्राह्य धरावाच लागेल. इथे मात्र
बॉल सरळ पुन्हा एकदा उजव्या एसटीच्या खूपच बाहेरून चाललाय, व्हाईट लाईनच्या बाहेरून चाललाय. पंचांनी ते ओळखल्यानंतर आणखीन एक व्हाईट बॉल इथून घोषित केलाय. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 17 वरती. पहिल्या बॉलवरती 18 वरती. पहिल्या बॉलवरती जर पाहिलं गेलं तर एक रनआउटची विकेट आली होती, परंतु त्यानंतर जर पाहिलं गेलं तर हे 2 व्हाईट बॉल हे समीकरण बिघडवणारे होते. कारण की पहिल्या बॉलवरती रनआउटची विकेट आली आहे, तिथे थोडासा मोमेंटम तुमच्याकडे कास्ट झाला आहे आणि अशा वेळी मात्र हे व्हाईट बॉल कितपत योग्य ठरतील टीमसाठी. हो, चांगला बॉल आणि यश पंच देखील इथे सांगतात फलंदाज बाद. एज लागली होती आणि त्यानंतर यष्टीरक्षकांनी चांगला झेल कॅरी केला. फलंदाज या ठिकाणी बाद झाला आणि धावसंख्या जर पाहायला गेलं तर अगदी 18 वरती पाहायला मिळते. म्हणजे समीकरण आता उरलंय ते येणारे बॉल शिल्लक असतील ते 10 आणि 10 बनवायचे आहेत. 24 10 बॉल 24 अजूनही बनवायचे आहेत. हो, फटका इथे देखील चांगलाच केला. गॅप शोधली बरोबर. हो, चांगली फिल्डिंग. काय फिल्डिंग केली आहे, स्टँडर्ड दाखवलाय. अगदी लॉंग ऑफ मधून लॉंग ऑन पर्यंत धावत आले. एका हाताने एकाच ऍक्शन अगदी फेके देखील अचूक झाली आहे. बरोबर अगदी गोलंदाजाच्या हातामध्येच बरोबर गॅप शोधली होती त्या ठिकाणी अदनान यांनी, परंतु तिथे भिंतीसारखा उभा राहिलाय. शादाब नजे आपण पाहताय काय फिल्डिंग केली. एफर्ट्स पहा काय जबरदस्त पाहायला मिळाले. एकच धाव तिथून पाहायला मिळाली. धावसंख्या जाऊन पोहोचती आहे ते 19. हो, बाहेर आलाय, बाहेर निघलाय. पंच सांगतात इट्स अ व्हाईट बॉल. त्यावेळी बॉल टाकला त्याच वेळी खऱ्या अर्थानं आपण पाहताय गोलंदाजाला वाटलं होतं की बॉल अगदी परफेक्ट व्हाईट यॉर्कर पडतोय, परंतु बरोबर बाहेरच गेलाय. तिथून देखील एक धाव आली आहे. म्हणजे धाव फलक जाऊन पोहोचले 20. हो, चांगलाच बॉल टाकलाय. भरपूर चांगली गोलंदाजी आता करत असताना गोलंदाज आपल्याला मुस्तकीन पाहायला मिळतात. डॉट बॉल आणखीन एक इथून पाहायला मिळतोय. पहिली रनआउटची विकेट, त्यानंतर मात्र आणखीन एक विकेट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर डॉट. हे समीकरणच पाहायला मिळालंय. एक्स्ट्राचे बॉल या षटकामध्ये जरूर 3 पाहायला मिळाले, परंतु त्यानंतर अचूकता पुन्हा एकदा पाहायला मिळतीये. धावसंख्या जाऊन पोहोचले 21. येणारे बॉल 7. धावा बनवायचे त्या 21. हो, फटका चांगला खेळला. फिल्डर प्रयत्नच करू शकत नाहीये. बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावा षटकार. 27 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झाले. दुसरं 6 बॉलमध्ये आता धावा बनवायचे त्या 15. सहा बॉल आणि शोएब भाई यांचं आगमन झालंय. थोडेसे इंजर्ड झालेत याच मैदानावरती आपण पाहिलं. त्यांच्या हाताला थोडीशी दुखापत झाली आणि त्याच मुले खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये ते खेळू शकत नाहीयेत.
त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया दामत प्रीमियर लीग मध्ये. सर 1 बाउन्स आहे. सगळा बॉल पहिलाच बॉल अगदी टेक ऑफ करत असताना बरोबर नाकाच्या समोरून बॉल निघून गेला. पहिला बाउन्सर इथून आपल्याला पाहायला मिळाला. अफजलच्या माध्यमातून आपण पाहताय डॉट बॉल इथून आपण पाहणार आहोत. चांगला गोलंदाज आहे अफजल आपण पाहताय. ओ लोअर फुल टॉस बॉल फटका मिस टायमिंग आहे. ओ कॅच ड्रॉप झाली आहे परंतु तोपर्यंत एकच धाव इथून आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलाय ते मात्र तब्बल 28 वरती. 28 धावा धावफलकावरती. येणारे बॉल असतील आता 4 आणि धावा बनवायच्या आहेत त्या मात्र 14 4 बॉल आणि 14 धावसंख्येची गरज अजूनही आपण पाहताय. शेवटचे 4 बॉल 14 धावसंख्येची गरज. हो इथे हेच लागली आहे पाठीमागे. लॉंग स्टॉपला बॉल चाललाय. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल थांबूच शकत नाहीये. चौकार. चला चला चेक अंपायर डिस्कस करतायत दोघांमध्ये. दोघांचं डिस्कशन त्या ठिकाणी चालू आहे. जे डिसिजन असेल ते फेअर असेल. दोन्ही टीम आपण आर्ग्युमेंट्स करूच नका दोघांमध्ये. दोन्ही टीम त्या ठिकाणी आपण पाहताय अंपायर डिसिजन देतील.
धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 32 वरती. 10 पाहिजे. 3 बॉल मध्ये 10 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे. 3 बॉल आणि 10 धावसंख्येची गरज अजूनही आहे. 3 बॉल आणि 10 धावसंख्येची गरज. चला आता आयोजकांच्या माध्यमातून एक सूचना आली आहे. या मॅच नंतर DRS उपलब्ध नसणार आहे. कोणत्याही टीमसाठी DRS नसणार आहे. अंपायर डिसिजन तो फायनल डिसिजन राहणार आहे. हो आडव्या बाटमधून फटका चांगला केला. फिल्डर आहे त्या ठिकाणी बॉलला स्टॉप केला. तोपर्यंत एक ते कंप्लीट झाली. एका मिळणार दुसरीसाठी पलटलेत आणि दुसरी धाव घेताना इथून मात्र अगदी आपण पाहताय दुसरी धाव कंप्लीट झाली का. तर हे इथून अंपायर सांगतात यस दोन्ही धावा कंप्लीटच झाल्यात. फलंदाज त्या ठिकाणी पोहोचलाय. 2 धावा इथून सहजरित्या कंप्लीट झाल्या. आता ही धाव किती रिस्की ठरणार आहे हे येणारे काल आणि वेळ जरूर ठरवेल. कारण की या 2 धावा धाव फलकावरती ऍड झाल्यानंतर धाव फलक जाऊन पोहोचते ते 34. 34 धावा धाव फलकावरती. 2 बॉल कंपल्सरी 8 धावसंख्येची गरज आहे. 2 बॉल मध्ये 8 धावा या बनवाव्याच लागतील. 2 बॉल मध्ये 8 धावा आल्या तर मात्र इथं जिंकता येईल अमर्श 11 टीमला. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे त्याच्यामुळे 2 बॉल मध्ये 8 धावा या कंपल्सरी चेस कराव्याच लागतील. काही जबरदस्त मॅच पाहायला मिळतीये. आजच्या दिवसातील पहिलीच मॅच इतकी जबरदस्त. 2 बॉल 8. हो चांगला बॉल. बॅटला ब्रश करून पाठीमागे चाललाय. इथून देखील आपण पाहताय एक तर कंप्लीट झाली. एका मिळणार दुसरीसाठी पुन्हा एकदा प्रयत्न. परंतु यावेळी जर पाहायला गेलं तर फलंदाजांना मात्र परतावा लागेल. एकच धाव इथून कंप्लीट झाली आहे. आता शेवटचा 1 बॉल बाकी आहे ना. 1 बॉल मध्ये धावा बनवायचे आहेत त्या मात्र 7. 1 बॉल मध्ये 7. चला फिल्डिंग लावून घ्या. टाइमपास करू नका. लगेच फिल्डिंग सेट करून घ्या. कंपल्सरी चेस कराव्या लागेल. 1 बॉल मध्ये 7 धावा. 1 बॉल आणि 7 धाव संख्येची आवश्यकता आहे. अजूनही आपण पाहताय शेवटचा 1 बॉल आणि 7 धाव संख्येची गरज. शेवटचा 1 बॉल 7 धाव संख्येची गरज. चला जास्त वेळ घेऊ नका. हो इथे स्ट्रोक तर चांगलाच केला. बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे चौकार आला आणि चौकारानं अंतर थोडंसं कमी होईल परंतु 3 धाव संख्येनं पराभूत व्हावं लागतंय अमर्श 11 टीमला. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच